गुरुजी, पण आदित्यचं लग्न झालं नाही अजून. आम्ही अजून मुलगी सुद्धा शोधली नाहीये. हो ना. आदित्यचं लग्न झालेलं नाही. पण लग्न म्हणजे काय हो? अग्नीच्या साक्षीनं 7 फेऱ्या घालून मंगळसूत्र बांधलं म्हणजे का लग्न? लग्न म्हणजे एक बंधन आहे, जन्म जन्मांतरीचं बंधन, काळाच्या पलीकडलं बंधन आहे ते. त्याला वेळ काळ याचं काहीही बंधन नाहीये. ते लग्न हे बंधन आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि त्या मुलीची पुण्याई आहे, त्या मुलीची पुण्याई आदित्यच्या पाठीशी आहे. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर परमेश्वरानं त्या मुलीला आदित्यच्या रक्षणाकरता पाठवलेलं आहे. होय. आणि जोवर ती मुलगी आदित्यच्या अवतीभोवती आहे तोपर्यंत आदित्यला कोणतंही भय नाही. वहिनी, अहिल्यादेवी, त्या मुलीमुळेच आदित्य प्रत्येक संकटातून सही सलामत बाहेर पडतोय. अन्यथा आदित्यची पत्रिका पाहता एव्हाना त्याच्या समोर संकटांची मालिका उभी राहिली असती असे हे ग्रह आहेत. गुरुजी, तुम्हाला पत्रिका बघून सगळंच कळतं का? पत्रिके पलीकडे काही अभ्यास असतो मुले, जसं की चेहऱ्यावरचे भाव, चेहऱ्यावर असलेलं तेज, शरीराभोवती असलेली आभा, या गोष्टी पण काही संकेत देत असतात. पत्रिका बघून जर गुरुजींना सगळंच कळत असेल तर मग त्या मुलीचं नाव पण विचारूयात ना. बाप रे, म्हणजे गुरुजी तुम्हाला त्या मुलीचं नाव सुद्धा माहिती असेल ना? मला सांगा ना, कोण आहे ती मुलगी, काय नाव आहे तिचं, सांगा ना प्लीज. आम्हाला सगळंच कळत असतं ना बाळ, तर कदाचित तू इथे नसतीस. आणि या गोष्टी समजण्यासाठी माणसाला समज असावी लागते. असं तर ही सगळी परमेश्वराची करणी आहे, त्याची माया आहे. एवढं नक्की की आदित्यची बायकोच त्याचं संरक्षक कवच आहे. तेव्हा लवकरात लवकर आदित्यचं लग्न करायला हवं. आणि आवश्यकता वाटली तर काही पूजा अथवा अनुष्ठान आपण करूया. तायडे, अगं आदित्य सरांचं पहिलेच दुखायला लागलंय. काय? असं कसं दुखायला लागलं? मगाशी तर चांगले होते ते. हे धर. हसायला काय झालंय? मी म्हणून तुला पटलं. बर, पटलं तर पटलं. आणि आदित्य सरांचं नाव घेतलं लगेच पळत कशाला निघालीस? म्हणजे यावरून कळतंय तुला आदित्य सरांची किती काळजी वाटते. जणी गप्पा बसा, उगाच काय बी बोलू नकोस. मग घे माझी शपथ, तुला आदित्य सरांची काळजी नाही वाटत.
अरे काय चाललंय तुझं? सारखं सारखं काही शब्द घ्यायला लावतो, उगाच काहीतरी बडबडत बसतो. गंमत केलीस काय माझी? तुला ना चांगली धपाटेच देते. थांब, तू माझी गंमत करतोस ना? हा, ते मी आपल्या लग्नाची पत्रिका आणली. सॉरी, तुला विचारलं नाही. बघतेस का एकदा? अरे हरीशराव, बाबा नमस्कार. हा असू दे असू दे. तुम्ही अशी अचानक बा, लग्नाची पत्रिका आणली दाजींनी. काय सांगताय? बघू बघू. इधर. अरे वा, म्हणजे तुम्ही न सांगता चांगलं काम केलं. वा 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 वा. लोक देवाचं नाव वर घालतात, तुम्ही तर खाली बी घातलंय. चला, ही पहिली पत्रिका आहे लग्नाची. देवाच्या पायाजवळ ठेवून येऊ. हा, या या. अरे काय ऐकतच नव्हता, खाली याचा हट्ट धरून बसलेला. असू दे. ठीक आहे ठीक आहे, सावकाश बस, सावकाश. मला सांग, पाय बरा आहे ना तुझा? हो. आई आई मी ऑफिसला जायला सुरू करू का? मी माझा पाय ठीक आहे आता. आई प्लीज, मला असं घरी बसायची सवय नाही आहे आणि आता मला चालता येत आहे. सो तुझ्या खोलीपासून इथपर्यंत यायला तुला प्रीतमची मदत लागली. इथे बसताना श्रीकांत आणि मोहनने तुला आधार दिला आणि तुला या अवस्थेत ऑफिसला जायचंय? आई पण ऑफिसची खूप कामं पेंडिंग आहेत. 100 कोटीची जरी कामं पेंडिंग असतील ना, तरी ती तुझ्या तब्येतीपेक्षा महत्वाची नाहीयेत. एक्झॅक्टली, मी हेच सांगत होतो ना. आई नाही देणार परमिशन. मॅडम, अरे मारुती, ये ना. ते पारूच्या आणि हरीशरावांच्या लग्नाची पत्रिका छापून आली. उद्या सकाळी गणेश पूजन म्हणजेच मुहूर्ताचं पूजन करतोय. थोड्याच दिवसात लग्न आहे ना, तुम्ही सगळ्यांनी यायचं. ही पहिली पत्रिका, पहिलं निमंत्रण तुमच्यासाठी. ए, कळत नाही का? पहिली पत्रिका देवासमोर ठेवायची असते. देवाजवळच तर पत्रिका ठेवायला आलोय. आमचे देव आमच्या समोर आहेत. तुम्ही बाप लेक गोड बोलून सगळ्यांकडून कामं करून घेत असता, कळलं ना? अहिल्या वहिनींना आता मस्का मारतोयस ना? दामिनी, काय बोलतेस तू हे? दादा, मारुती, दे पत्रिका. तुम्ही दोघं जाऊन पत्रिका द्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. जोडीनं द्यायची असते पत्रिका. तेच सांगितलं मी. सहावं वचन, त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचं. ज्याच्यासोबत तू फेरे घेते आहेस त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मनात येऊ न देण्याचं.
पारू पारू अगं अगं बस 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 इथे बस बस. काय ग सावित्री काय झालं? पारू हो मॅडम पाणी आणते. ओके आहेस ना तू? हा पारू काय ग पारू पारू आदित्यच्या आजारपणात खूप दगदग झाली आहे तिची, त्यामुळे थोडा थकवा आला असेल. सावकाश. ओके आहेस? बस. पारू तू बस ना, आपल्या वतीने मी देतो पत्रिका. ठीक आहे मी. अरे चला. हरीश, अरे आमची सगळ्यांची नावं का घातली तू पत्रिकेत? मॅम, मी अनाथ आहे. माझं कुटुंब तुम्हीच आहात ना. माझे आई वडील, माझे सर्वस्व. आणि पारूसाठी तुम्ही देवासमान आहात. म्हणजे तुम्हीच आमची फॅमिली आहात ना. पत्रिका बघू जरा. थँक्यू. यात सगळ्यांची नाव आहेत, फक्त माझं नाव नाहीये. कळतंय तुला? त्या पारूनं ना मुद्दाम केलेलं असणार तुझं इन्सल्ट करायला. बघ बाबा. हरीश यार, थँक्यू सो मच. तू आम्हाला सगळ्यांना फॅमिलीचा मान दिलास. आता बघ, आपण लग्न एकदम जोरदार करूया. हा करेक्ट. एकदम दणक्यात करायचं लग्न. आणि पारू, लग्नानंतर आम्हाला लक्षात ठेवशील ना? हा कसं सांगू तुम्हाला, मला हे लगीन नाही करायचं. माझं लगीन झालंय आदित्य सरांबरोबर, तुमच्या मुलासोबत. हे समज लपवून ठेवणं म्हणजे माझ्या मनावर किती मनाचं वजन आहे ते माझं मला माहिती. अगं पारू रडते काय? मी भंकस करत होतो. काय अरे मुली असतातच हळव्या, लग्न करून जाणार या विचारांनीच भरून येतं त्यांना. एका डोळ्यात संसाराचे सुख स्वप्न आणि दुसऱ्या डोळ्यात सुटणाऱ्या बाहेरसाठी पाणी. पारू, तू काळजी नको करूस. तुझं लग्न झाल्यावर गणी आणि मारुतीची जबाबदारी आमची. एक्झॅक्टली. आणि गणितचं शिक्षण अजिबात थांबणार नाही. आणि मारुती मामालाही आम्ही अजिबात त्रास होऊ देणार नाही. मारुती, उद्यापासून कामावर यायचं नाही. काय झालं? अरे, मुलीचं लग्न आहे तुझ्या, तयारीला लागा.
असं होय. बरं आता आम्ही येऊ का? हा येतो. चल. पारू, पत्रिका घेऊन आलीस लग्नाची. हळदी कुंकू लावते, थांब हा. आलेच. मोहन श्रीकांत कॉन्फरन्स मध्ये थांबा, मी आलेच. आई मी पण ऑफिसला जाऊन येतो, थोड्या वेळासाठी जातो. पाहिजे तर प्रीतमला घेऊन जा. नाही, एकतर आधी तुझ्या खोलीत चल आणि आराम कर. चला चला चला. चल 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 हळू. जाऊ. पारू, माझं नाव काय आहे? हा? काय झालं? पत्रिकेत माझं नाव का नाहीये? बरोबर, माझं नाव जर पत्रिकेत घातलं तर तुझा फायदा नाही ना होणार काही. आईला बहिणींचं नाव घातल्यामुळे तुमची सगळी कामं साध्य होतात, बरोबर ना? नाही नाही, तसं काही नाहीये. मारुती, मुलीचं लग्न काढलंयस खरं, पण पैशांचं काय? डू यू इवन हॅव मनी? नाही नाही, ते आईल्या मॅडमनी आहे ना पारूच्या नावाने बँकेमध्ये एक अकाउंट ओपन केले आणि थोडे पैसे पण टाकलेत. मला म्हणल्या की जशी गरज लागेल ना तशी काढून घ्या. वाव, मज्जाच आहे बाबा तुमची. तुम्ही ना म्हणायला फक्त इथले सर्वंच आहात, बाकी प्रॉपर मालकांना लुबाडणं सुरू आहे तुमचं. मी काय म्हणते, ऐपत नाहीये तर हे लग्न बिग्नाचं नाटक कशाला काढायचं? मुळात झेपतच नाही तर जन्मच कशाला देता रे तुम्ही मुलांना? काय ना मारुती आणि पारू, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचं नाही. हा, नाही नाही, तसं नाही. ते आईल्या मॅडम म्हणाल्या. मालक होत आम्ही उपकार करणारच, पण तुम्हाला तुमची अक्कल नको का? तुम्ही ना एकतर खूप जास्त नौटंकी करताय किंवा नेक्स्ट लेवल शार्प आहात. इथे सगळ्यांसोबत शुगर कोटिंग करत तुम्हाला तुमचा मोटिव्ह व्यवस्थित साध्य करून घेता येतो. किर्लोस्करांना पूर्णपणे लुबाडून कंगाल करण्याचा मास्टर प्लॅन तुम्ही तयार केलेला दिसतोय. लायकी नसताना सुद्धा मोठे मोठे ड्रीम्स बघताय. अवकातीत राहा, स्वतःची जागा विसरू नका. नाही नाही, नाही, तुम्ही सासू मॉमला फसवू शकता, पण मला नाही. मी तुम्हाला इथला 1 रुपया सुद्धा पचून देणार नाही, लक्षात ठेवा. लायकीत राहायचं. पारू, तो तुला ओवाळू. निघ.